नमस्कार. झिरो आवर मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या भागात दिवसभरातील सगळ्याच राजकीय घडामोडी आपण पाहणार आहोतच. त्याशिवाय राजकीय प्रचार सभांमधला धुरळा कसा उडतोय हेही मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र सुरुवातीला दोन बातम्या, त्याही झिरो आवर स्पेशल बातम्या. आता आम्ही त्या बातम्यांना झिरो आवर स्पेशल का म्हणतोय तर त्यामागे आहे एक रिसर्च आणि त्याचं विश्लेषण एबीपी माझाच्या टीमनं केलंय आणि तेच विश्लेषण आता मी तुमच्या समोर मांडणार आहे. आज महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या स्तरावरती आहे हे मी नव्यानं सांगण्याची गरज नाही. म्हणतात ना, राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. हेच वारंवार महाराष्ट्रात घडताना देखील दिसतंय. कुठे पॉलिटिकल ॲडजस्टमेंट म्हणून तर कुठे राजकीय भविष्य टिकवण्यासाठी म्हणून. नेत्यांनी पक्षांतराच नाही केली तर राजकीय घरं दुभंगली. एका ताटात खाणारे भाऊ पक्के वैरी बनले. घर एकच राहिलं, दारांनी मात्र दिशा बदलली. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर सध्या राज्यामध्ये राजकीय कुटुंबांची स्थिती पाहिली तर बायको एका पक्षात, नवरा दुसऱ्या पक्षात, कुठे मुलगा एका पक्षात तर बाप दुसऱ्याच पक्षात, तर कुठे मुलगी एका पक्षात तर बाप दुसऱ्या पक्षात. याच राजकीय तडजोडीवर होता आपला पहिला प्रश्न आणि तोच पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला. तर झिरो आवर मध्ये एबीपी माझानं आज प्रश्न विचारलाय, सध्याच्या राजकारणात काय महत्वाचं आहे. दोन पर्याय तुमच्या समोर, राजकीय महत्वाकांक्षा की परिवाराची एकजूट. तर एकंदरीतच पहिला प्रश्न पाहिल्यानंतर आता वेळ झालेली आहे एबीपी माझाच्या रिसर्च रिपोर्टची. कोणकोणत्या राजकीय कुटुंबांमध्ये सध्याच्या राजकीय सत्ता संघर्षामुळे कटुता निर्माण झालेली आहे. ही कटुता इतकी वाढली आहे की काही कुटुंब पुन्हा एकदा एकत्र दिसतील की नाही यावरही शंका निर्माण झाली आहे. पाहूयात यातलीच काही उदाहरणं आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. मीडिया सेंटरवरती आपण पाहतोय बारामतीची जी यावर्षी होणारी लढत आहे ती नणंद विरोधात भावजाय अशा प्रकारची असेल. यामध्ये पवार कुटुंब विरुद्ध पवार कुटुंब पाहायला मिळतंय. एकंदरीत पाहायला गेलं तर बहीण विरुद्ध भाऊ म्हणजे अजितदादा विरुद्ध सुप्रियाताई सुळे. तर दुसरीकडे काका विरुद्ध पुतण्या म्हणजेच काय तर शरद पवार विरुद्ध अजित पवार. त्यानंतर काका विरुद्ध पुतण्या हा सामना या ठिकाणी आणखी रंगलेला आपल्याला थेट बारामतीमध्ये पाहायला मिळतो. तर दुसरीकडे आणखी एक लक्ष जे आहे ते सगळ्यांना देण्याची वेळ आलेली ती म्हणजे जळगावकडे. त्यासाठीचं कारण असं आहे की खडसेंची सून विरुद्ध मुलगी असा सामना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे वडील विरुद्ध मुलगा अशा प्रकारचा सगळ्यात मोठा सामना गजानन कीर्तीकर आणि कीर्तीकर कुटुंबातला असेल. त्यानंतर धाराशिवमध्ये तर थेट दीर विरुद्ध भावजाय अशा प्रकारची मोठी लढत असेल, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून त्यांचे वहिनी आणि नंतर दीर एकमेकांसमोर असतील. त्यानंतर जळगावमध्ये पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या हा सामना देखील सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा असणार आहे. तर तिकडे जळगावमध्ये बहीण विरुद्ध भाऊ अशा प्रकारचा देखील सर्वाधिक मोठा सामना सगळ्यांना पाहायला मिळेल. तर तिकडे सोलापुरात देखील भाऊ विरुद्ध भाऊ एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. वडिलांना मात्र काय करावं हे सुचेना झालंय. अहमदनगरमध्ये सासरे विरुद्ध जावई असाही एक वेगळ्या पद्धतीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. बरं, जी घराणी आपण पाहिली ती कधी काळी एकसंध होती. प्रत्येक कुटुंबातले नेते घराण्याचं प्रतिनिधित्व करत होते. आताही ते आपल्या घराण्याचं प्रतिनिधित्व करतायत, मात्र त्यांच्या खांद्यावरचे झेंडे मात्र बदललेत. पण अशा राजकीय घराण्यांना पंतप्रधान मोदींनी सध्याच्या लोकसभा प्रचारामध्ये टार्गेट केलेलं आहे. कसं पाहूया. साथियों, परिवारवादी पार्टियां, परिवारवाद में डूबे लोग केवल देश को लूटने के लिए राजनीति में आए हैं. ये लोग कभी देश का किसी राज्य का भला नहीं कर सकते. आप
परिवारवादियों का पूरा इतिहास उठाकर देख लीजिए। देश में जितने भी बड़े घोटाले हुए हैं, उनके पीछे कोई न कोई परिवारवादी पार्टी ही मिलेगी। तर राजकीय सभेमधलं मोदींचं वक्तव्य ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल की मग आता मोदींसोबत असलेल्या राजकीय घराण्यांमधील नेत्यांचं काय? त्याला घराणेशाही नाही म्हणत का? तर यावरही खुद्द मोदींनीच उत्तर दिलं, तेही थेट संसदेमध्ये। फेब्रुवारी महिन्यामध्ये मोदींनी घराणेशाहीची काय व्याख्या केलेली आहे ती आता आपण झिरो अवरमध्ये पाहणार आहोत। हम किस परिवारवाद की चर्चा करते हैं? अगर किसी परिवार में अपने बलबूते पर जन समर्थन से एक से अधिक अनेक लोग अगर राजनीतिक क्षेत्र में भी प्रगति करते हैं, उसको हमने कभी परिवारवाद नहीं कहा है। हम परिवारवाद की चर्चा वो करते हैं जो पार्टी परिवार चलाता है, जो पार्टी परिवार के लोगों को प्राथमिकता देती है, जो पार्टी के सारे निर्णय परिवार के लोग ही करते हैं, वो परिवारवाद है। न राजनाथ जी की कोई पॉलिटिकल पार्टी है, न अमित शाह की कोई पॉलिटिकल पार्टी है। और इसलिए जहां एक परिवार को पार्टियां लिखी जाती हैं, वो लोकतंत्र में उचित नहीं है। सवाल यह है कि परिवार ही पार्टियां चलाती है। पक्का है कि ये अध्यक्ष नहीं होगा तो उसका बेटा होगा, ये नहीं होगा तो उसका बेटा होगा। ये लोकतंत्र का खतरा है। घराणेशाही, त्यावरचे आरोप, त्याची व्याख्या पाहिल्यानंतर आणखी एका महत्त्वाच्या विषयाची चर्चा करूयात आणि ती म्हणजे पक्षांतर। राजकारण आलं की महत्वाकांक्षा आल्या, सत्ता आली आणि त्यासाठी निवडणूक आली आणि आता तर देशात लोकसभेचं वारं जोरात वाहू लागलंय। त्याच वेगानं पक्षांतरही सुरू झालेली आहेत। अर्थात काही जण त्याला पॉलिटिकल ऍडजस्टमेंट म्हणतात, तर काही जण विकासाची साथ म्हणतात। त्यातच राज्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर सगळीच समीकरणं बदललीत। एका जागेसाठी 6 उमेदवार झाले आणि त्यामुळे उमेदवारी देत असतानाच प्रत्येक पक्षाला बंडखोरी किंवा पक्षांतराची चिंता आहेच। आतापर्यंत महाराष्ट्रामधल्या 48 मतदारसंघांपैकी तब्बल 32 मतदारसंघांमध्ये पक्षांतर केलेल्या नेत्यांना उमेदवारी मिळाली आहे। पाहूयात असे मतदारसंघ, तिथले उमेदवार। त्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरला। माझा मीडिया सेंटरमध्ये आपण यावेळेला पाहूयात मतदारसंघ शिरूर। या ठिकाणी काय झालंय तर शिवाजीराव आढळराव पाटील आधी होते शिवसेनेत, आता आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये। उमेदवारांसाठी कोलांटुड्या कशा सुरू आहेत ते आपण पाहतोय। खरं तर वसंत मोरे आधी मनसेत होते, आता वंचित आघाडीमध्ये गेलेत। मतदारसंघ रामटेक, त्यामध्ये असलेले राजू पारवे आधी होते काँग्रेसमध्ये, आता आहेत शिवसेनेत। नवनीत राणा यापूर्वी अपक्ष होत्या, आता भाजपच्या उमेदवार। मतदारसंघ अमरावती, दिनेश बुब होते आधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात, त्यानंतर ते आता प्रहारकडून निवडणूक लढवत आहेत। सांगली मतदारसंघातही चंद्रहार पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमधून थेट पोहोचले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात। अहमदनगर मतदारसंघामध्ये निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेसकडून होते, आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात। तर मतदारसंघ वर्धा, अमर काळे यापूर्वी काँग्रेसमध्ये होते, आता राष्ट्रवादी शरद पवार गटात। मावळ मतदारसंघ, संजोग वाघेरे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लढतायत। बीड मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार। त्यानंतर शिर्डी मतदारसंघ, भाऊसाहेब वागचौरे पूर्वी होते काँग्रेसवासी, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून। त्यानंतर ईशान्य मुंबई मतदारसंघामध्ये संजय दिना पाटील यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून होते, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात। कल्याण मतदारसंघात वैशाली दरेकर यापूर्वी मनसे मग शिवसेना आधी त्या ठिकाणी होते, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात। त्यानंतर भिवंडी मतदारसंघात सुरेश म्हात्रे आधी मनसे मग शिवसेना काँग्रेस आणि आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार। धाराशिव मतदारसंघातही अर्चना पाटील यापूर्वी होत्या भाजपच्या, आता आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून। रावेर मतदारसंघातही श्रीराम पाटील यांनी उमेदवारीसाठी
भाजप सोडून थेट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला पसंती दिली. जळगाव मतदारसंघात करण पवार यांनी भाजप सोडून शिवसेना उबाठा गट. तर उमेदवारीसाठी कशा प्रकारे कोलांटुड्या झाल्या ते आपण पाहिलं. बरं, पक्षांतर का होतात किंवा का केली जातात हे त्या नेत्यांनाच ठाऊक. मात्र आजच्या राजकीय स्थितीमध्ये आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या पाहण्यासाठी आता आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरला. माझा ना 0 अवरसाठी प्रश्न विचारलेला होता, सध्याच्या राजकारणात काय महत्वाचं आहे. 2 पर्याय तुमच्यासाठी होते, राजकीय महत्वाकांक्षा की परिवाराची एकजूट. चला, तुम्ही कशा प्रकारे व्यक्त झालेला आहात ते आपण पाहूयात. एक्स वरती गोविंद परब म्हणतात, राजकारणात तुम्हाला संघर्ष करावा लागत नाही तर दुसऱ्याला मागे खेचण्यासाठी विविध प्रकारचे डावपेच खेळावे लागतात. त्यानंतर एक्स वरच स्वप्नील थोरवे म्हणतात, सध्याच्या राजकारणात या दोन्हीपेक्षा पक्षनिष्ठा आणि विचारांशी ठाम असणं महत्वाचं आहे, पण ते सध्या कुठेच दिसत नाही. यूट्यूबवरती सतीश चव्हाण म्हणतात, निवडणूक झाल्यानंतर लोकांचे प्रश्न काय याकडे लोकप्रतिनिधींचं लक्षच नसतं. तर फेसबुकवरती संजय मोरे व्यक्त होताना म्हणतात, वैयक्तिक स्वार्थापोटी राजकारणी लोकांनी नीतिमत्ता, ध्येय, जनतेच्या अपेक्षा सगळं धुळीला मिळवलंय. तर फेसबुकवरतीच उल्हास राऊत म्हणतात, पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा एवढंच राजकारण्यांना माहिती आहे. अशोक मोरे फेसबुकवर म्हणतात, सध्या राज्यातील राजकारण हे खूप खालच्या स्तरावर गेलंय, नेत्यांकडून चांगल्या कामाच्या अपेक्षा करणं चुकीचं आहे. इंस्टाग्रामवरती संदीप सरोदे म्हणतात, सर्वसामान्य जनतेला वेड्यात काढण्याचं काम सुरू आहे. तर महाराष्ट्रामधील एकंदरीत राजकीय परिस्थितीबाबत अधिक जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत एबीपी न्यूज आणि एबीपी माझाचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट राजीव खांडेकर सर. त्यांच्याशी आपण थेटपणे जाऊन गेस्ट सेंटरला चर्चा करणार आहोत. राजीव सर, माझा गेस्ट सेंटरमध्ये आपलं स्वागत. सध्याची राजकीय परिस्थिती आपण सगळेजण फार जवळनं पाहताना दिसतोय. यापूर्वीचा ट्रेंड वेगळा होता, मात्र आता राजकीय महत्वाकांक्षेपोटी एकमेकांसमोर राजकीय नेते उभे ठाकल्याचं चित्र पाहायला मिळतं. ही राजकीय परिस्थिती एवढ्या वर्षांच्या काळात आपणही पहिल्यांदा पाहिली असेल कदाचित. विशाल, म्हणजे जेव्हा नेते इलेक्शनला लढतात, इलेक्शनला उभे राहतात, तेव्हा अर्थातच एकमेकांच्या समोर उभे ठाकतात. या इलेक्शनचं जर आपण वेगळं वैशिष्ट्य महाराष्ट्राच्या दृष्टीनं बघायचं म्हटलं तर एकमेकांचे नातेवाईक असलेली मंडळी एकमेकांच्या समोर मोठ्या संख्येनं उभी असलेली आपल्याला दिसत आहेत, जे महाराष्ट्रात होत नव्हतं असं नाहीये, पण या खेपेला जरा ते प्रकर्षानं जाणवावं अशा रीतीनं घडताना दिसतंय. आणि त्याचं कारण आहे अर्थातच बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार हा नणंद भावजाईमधला होत असलेला सामना. खरं तर महाराष्ट्रामध्ये राजकारणासाठी नाती बाजूला ठेवून एकमेकांच्या समोर उभं राहण्याच्या घटना काही फार नव्या आहेत असंही नाही. यापूर्वी अशा घटना महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. स्थानिक पातळीचं राजकारण, काही वेळेला राज्य पातळीवरचे नेते सुद्धा त्यांच्या कुटुंबांमध्ये राजकारणाला मग प्राधान्य देऊन नात्यांना बाजूला सारून ती एकमेकांच्या समोर उभी ठाकल्याची आपल्या समोर उदाहरण आहेत. पवार कुटुंबामध्ये आत्ता जे सुरू आहे त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर ही गोष्ट वारंवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे किंवा शरद पवार ही सांगत होते की आम्ही नातं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, आम्ही राजकारण बाजूला ठेवू पण आम्ही नाती सांभाळू. प्रत्यक्षामध्ये राजकारण हे अशी काहीतरी त्याच्यामध्ये मोहाची जादू आहे की असं कितीही म्हटलं तरी प्रत्यक्षामध्ये जेव्हा राजकारण येतं तेव्हा नाती बाजूला सारली जातात. आता सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हेच एकमेव या आत्ताच्या निवडणुकीमध्ये एकमेकांच्या समोर नातेवाईक उभे आहेत असं नाही आहे. तर आपण धाराशिवमध्ये जर बघितलं तर ओमराजे निंबाळकर विरुद्ध त्यांच्या चुलत भावाच्या पत्नी असलेल्या अर्चना ज्या रणजित सिंह राणा जगजित सिंह पाटील यांच्या पत्नी,
या निवडणुकीमध्ये भाजपमध्ये असलेले आता राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढत आहेत आणि तिथं एक प्रकारे दीर विरुद्ध भावजय असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर म्हणजे अगदी फार पूर्वी अशी कुटुंबामध्येच एकमेकांच्या समोर उभी ठाकल्याची राजकारणासाठीची उदाहरणं फार पूर्वीचं जायला म्हणजे जर आपण विचार केला तर मला महाराष्ट्राच्या राजकारणामधलं असं सगळ्यात प्रमुख ठसठशीत जे घराणं किंवा जे घर आठवतं ते साधारण 78-80च्या सुमारामध्ये कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं 2 सख्खे भाऊ, जसं पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर हे सख्खे भाऊ, नंतर त्यातला एक दत्तक गेला आणि त्यामुळं एक निंबाळकर झाले, एक पाटील झाले आणि त्यामुळं म्हणजे सख्खे भाऊ नंतर एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले. तसंच कराडमध्ये यशवंतराव मोहिते आणि जयवंतराव भोसले हे 2 सख्खे भाऊ, त्यातला एक दत्तक गेलेला, त्या दोघांमधला जो राजकीय संघर्ष महाराष्ट्रानं पाहिला तसा संघर्ष 2 सख्ख्या भावांमधला त्याआधी पाहिला गेलेला नव्हता. तिथून जे आपल्याकडं एक कुटुंबामध्ये राजकारण करणं आणि त्याच्यातून एकमेकांच्या समोर उभं ठाकण्याची जी एक मोठी परंपरा निर्माण झाली, तसंच म्हणजे त्याच मालिकेमधलं दुसरं मोठं मला जे आठवतं ते मालेगावचे बळीराम हिरे आणि त्यांच्या भावजाई असलेल्या पुष्पाताई हिरे यांच्यामधला राजकीय संघर्ष महाराष्ट्रानं बघितला. अनेक उदाहरणं अशी आहेत की जिथं एकमेकांच्या समोर राजकारणासाठी लोक उभी राहिली, एकमेकांविरोधात लढले. त्यासाठी जसं महाभारतामध्ये सगळी शस्त्रास्त्र वापरली गेली त्या पद्धतीनं ती वापरली गेली. काही वेळेला नंतर ती मंडळी एकत्र आली, काही वेळेला वेगळी राहिली. अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे आपण अगदी जिल्हावार जर बघायचं झालं तर साताऱ्यामध्ये उदयनराजे जेव्हा राजकारणामध्ये आले तेव्हा त्यांना सामना करावा लागला. त्यांनी सामना केला. ते त्यांचे चुलते जे तत्कालीन मंत्री होते, काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री अभयसिंहराजे भोसले त्यांच्याशी आणि नंतर त्यांचे चिरंजीव असलेल्या शिवेंद्रराजेंशी या भोसले कुटुंबामधला संघर्ष आजही काही पूर्णपणानं संपलेला दिसत नाही आहे, जरी दोन्ही हे चुलत भाऊ आता भाजपमध्ये आहेत. तसाच आपण जर सोलापूरमध्ये बघायला गेलो तर सोलापूरमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू दिलीपसिंह मोहिते पाटील हे मधल्या काळामध्ये भाजपच्या सरकारमध्ये मंत्री होते. तिकडनं ते निवडून आले होते आणि विजयसिंहांच्या विरोधामध्ये ते उभे राहिले होते. नंतर विजयसिंह मोहिते पाटीलच बीजेपीमध्ये गेले. आता तिथंही पुन्हा असंच बघायला मिळते की रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये राहणार आहेत, पण त्यांचे चुलत बंधू धैर्यशील आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील आणि तिथं पुन्हा कदाचित एकमेकांच्या समोर उभं राहण्याची वेळ त्यांच्यावर येईल. सगळ्यात इंटरेस्टिंग जे होतं ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेले शिवाजीराव पाटील निलंगेकर त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या मुलांनाच बंडाचा झेंडा फडकवला होता. नंतर त्यांची पत्नी रूपाताई या आपल्या सासऱ्यांच्या विरोधात लढल्या. नंतर रूपाताईंचे चिरंजीव संभाजीराजे हे आपल्या आजोबांच्या विरोधात उभे राहिले आणि एक प्रकारे म्हणजे आजोबा विरुद्ध नातू, सासरा वर्सेस सून, वडील वर्सेस मुलगा असा संघर्ष तिथं आपल्याला पाहायला मिळाला. कोकणामध्ये तटकरे कुटुंबामध्येही या प्रकारचा संघर्ष झालेला आपण पाहिला होता. विदर्भामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील आणि विदर्भामध्ये रणजित देशमुख आणि त्यांचे चुलत बंधू अनिल देशमुख यांच्यामधला राजकीय संघर्ष महाराष्ट्रानं पाहिला. अनेक अशी कुटुंब आहेत की ज्यांच्यामध्ये राजकारणामध्ये आपलं वर्चस्व राहावं यासाठी एकमेकांच्या समोर शस्त्र परजून कुटुंब एकमेकांसमोर उभी राहिल्याचं आपल्याला अनुभवायला आलेलं आहे. आणि एक प्रकारे जे महाभारतामधलं सगळं महाभारतामध्ये जसं रणांगण होतं तसं या कुटुंबांचं रणांगण झालं आणि त्याच्यामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी युद्ध झाल्याचंही आपण अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे. या निवडणुकीमध्येही आपण ते पाहतो आहोत. बरोबर आहे. पण राजीव सर, सर्वसामान्य आणि माझ्याही मनात एक प्रश्न निर्माण होतो अशा वेळेला की एकमेकांवरती हे पक्ष घराणेशाहीचे मोठमोठाले आरोप करतात, मात्र ज्यावेळेला राजकीय संघर्ष करायची वेळ येते त्यावेळेला मग आपल्या परंपरा असतील किंवा आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी त्यांनी पाळलेल्या आहेत ते सगळं बाजूला सारायचं
आणि मग नातेवाईकांनीच एकमेकांसमोर उभं राहायचं, मग अशा वेळेला पक्षनिष्ठा असेल किंवा या सगळ्या गोष्टी बाजूला गुंडाळून थेटपणे नातं थिटं होत आहे का राजकारणासमोर? नाही, त्याच्यामध्ये घराणेशाहीचे आरोप सर्रास केले जातात, पण अलीकडंच 2 दिवसांपूर्वी हिंदुस्थान टाइम्समध्ये या संदर्भातला एक रिपोर्ट होता सुनेत्रा चौधरी यांचा, आणि त्यांनी आत्तापर्यंत जी तिकीटं दिली गेलेली आहेत, तर आपल्याकडचे 2 प्रमुख पक्ष आहेत, एक आहे भारतीय जनता पक्ष आणि दुसरा आहे काँग्रेस. तर या 2 पक्षांनी ज्या उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत त्याचा अभ्यास करून त्याच्यातनं हा निष्कर्ष काढला होता की घराणेशाहीचे आरोप जरी एकमेकांवर हे दोन्ही पक्ष करत असले तरी आत्ता दिल्या गेलेल्या तिकिटांपैकी 5 तिकिटांमागं भाजपनं 1 तिकीट घराणेशाहीशी संबंधित व्यक्तीला दिलेलं आहे, आणि काँग्रेसच्या बाबतीमध्ये हे प्रमाण 4-1 असं आहे. म्हणजे काँग्रेसनं जर 4 उमेदवाऱ्या दिल्या असतील तर त्यातली 1 व्यक्ती, 1 उमेदवार हा घराणेशाहीतून आलेला उमेदवार आहे, आणि भाजपच्या बाबतीमध्ये 5तून 1 उमेदवार हा घराणेशाहीतून आलेला आहे. त्यामुळं घराणेशाहीचे आरोप कोणत्याही पक्षानं कोणावरही कितीही केले तरीसुद्धा घराणेशाही हा आता आपल्या लोकशाहीचा, आपल्या राजकीय व्यवस्थेचा अविभाज्य भाग झालेला आहे. त्याच्याबद्दल सगळ्या पक्षांच्याकडं आणि ज्या नेत्यांची मुलं बाळं राजकारणामध्ये आहेत त्यांच्याकडं एक ठराविक उत्तर आहे, जे म्हटलं तर बिनतोड आहे की जर डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो तर राजकारण्याचा मुलगा राजकारणी का नाही होणार, आणि जर त्याला ॲडव्हान्टेज त्याचं भले मिळत असेल तरीसुद्धा त्याला शेवटी निवडती ती जनता. त्यामुळं जर जनतेची त्याला मान्यता मिळत असेल तर आक्षेप घेणारे तुम्ही कोण? तर या पद्धतीचा युक्तिवाद केला जातो. मुद्दा हा की घराणेशाहीचे आरोप एकमेकांवर तोंडदेखलेपणानं केले जातात, प्रत्यक्षामध्ये दोन्ही बाजू या घराणेशाहीच्या चिखलामध्ये सारख्याच रुतलेल्या आहेत. बरं, युद्धात आणि प्रेमामध्ये सगळं काही माफ आहे असं म्हटलं जातं, मात्र आता जसं तुम्ही मतदारांचा मगाशी उल्लेख केला त्या मतदारांच्याच बाजूने मला प्रश्न करायचा आहे, मग राजकारणात चुकीला माफी नाही असं म्हणायची वेळ आता मतदारांवर आलेली आहे का? नाही, असं आहे की चुकीला माफी नाही हे म्हणण्याचा अधिकार भारतीय संविधानानं सगळ्या मतदारांच्या हातामध्ये पहिल्या दिवसापासून दिलेला आहे, आणि त्यामुळं ज्या दिवशी या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्याच्यानंतर जो मताचा अधिकार मिळाला, त्यामुळं जे चुकतायत त्यांना दंडित करण्याचा अधिकार मतदाराच्या हातामध्ये आहेच. प्रश्न असा आहे की तो दंड मतदार, तो अधिकार मतदार वापरतात का? बऱ्याचदा असं होतं की मतदारांच्या हातामध्ये तो अधिकार आहे, पण वेगवेगळ्या कारणांमुळं मतदार ह्या चुकांकडं, काही वेळेला अक्षम्य अशा घोडचुकांकडं सुद्धा दुर्लक्ष करते आणि भावनिक कुठल्या तरी मुद्द्याच्या आधारे सगळ्या चुकांना बाजूला सारून विशिष्ट पक्षाला, उमेदवारांना त्याच्या प्रेमापोटी मतदान करते. तर चुकीला माफी नाही असं म्हणत शिक्षा करण्याचा अधिकार जरूर आहे. तो वापरला जातो का? तो जर वापरायचा असेल तर भावना बाजूला ठेवून तर्कशुद्धरित्या विचार करून उमेदवारांची निवड आणि त्याच्यातून कोण योग्य आणि कोण अयोग्य हे ठरवलं पाहिजे. आपल्याकडच्या निवडणुकांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बाकी कशाही पेक्षा, इतर कुठल्याही मुद्द्यांपेक्षा भावना हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरतो. आपण एकूणच समाज म्हणून फार भावनिक आहोत आणि त्यामुळं भावनेच्या आहारी जाऊन भावनेच्या भरामध्ये मतदान वर्षानुवर्ष आपल्याकडं केलं जातं किंवा केलं गेलेलं आहे. आणि ही आजची गोष्ट नाही आहे. गेल्या 50 वर्षामध्ये अशा इलेक्शन मागून इलेक्शन आपल्याला दिसतील की जेव्हा भावनेचा विचार करून लोकांनी त्या लाटेमध्ये सामील होऊन लोकांनी मतदान केलेलं आहे. बरोबर आहे. तर मुद्दा हा की चुकीला माफी नाही असं म्हणत जो अधिकार आपल्याला संविधानानं दिलेला आहे तो बजावला पाहिजे. आणि प्रत्येक इलेक्शनमध्ये कोणतीही लहान मोठी इलेक्शन न बघता दरवेळेला उमेदवाराची निवड करताना त्यानं काय चुकीचं केलं आहे, तो काय चांगलं करतो आहे, त्यानं काय चांगलं केलं आहे, कुणाकडनं अपेक्षा आहेत, कोण त्या अपेक्षा पूर्ण करू शकतो, ह्या सगळ्याचा विचार करून मतदान केलं पाहिजे. आणि ते करताना मनोमन
जे बाकीचे उमेदवार आहेत त्यांच्या चुका आठवून यांच्या चुकांना आम्ही माफ करणार नाही असा विचार करून मतदान केलं पाहिजे। नक्कीच राजीव सर, सध्या महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती किंवा संपूर्ण देशभरातली अशी आहे की अनेक पक्ष विभागले गेलेले आहेत आणि विभागलेल्या पक्षांकडून आतापर्यंत काही उमेदवार दिले गेलेत, काही उमेदवार द्यायचे बाकी आहेत, त्यामुळे एक संभ्रमावस्था मतदारांमध्ये होती। मात्र तुम्ही केलेल्या विश्लेषणानंतर त्यांचा हा संभ्रम निश्चितच दूर झाला असेल। धन्यवाद, आपण वेळ काढून आलात आणि आमच्याबरोबर या संदर्भातली सखोल चर्चा आणि विश्लेषण केलं त्यासाठी धन्यवाद। तर एकंदरीतच आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीवरती होता आपला आजचा पहिला प्रश्न। त्यावर तुम्ही काय कौल दिलेला आहे हे जाणून घेण्यासाठी आपण थेट जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला। तर सध्याच्या राजकारणामध्ये काय महत्त्वाचं आहे हे आम्ही तुम्हाला विचारलेलं होतं आणि त्यावरती एकूण 15,000 मतं आपल्याला यूट्यूबवर प्राप्त झालेली आहेत। राजकीय महत्त्वाकांक्षा महत्त्वाची आहे असं 76% जणांचं म्हणणं आहे, तर 24% म्हणतायत परिवाराची एकजूट। त्यानंतर इंस्टाग्रामवरती एकूण मतं प्राप्त झाली आहेत 5,000 आणि इंस्टाग्रामवरती तुम्ही व्यक्त होताना म्हणतायत राजकीय महत्त्वाकांक्षा 60%, 40% म्हणतायत परिवाराची एकजूट। त्यानंतर फेसबुकवरती जी मतं आपल्याला प्राप्त झालेली आहे त्याकडे जर आपण नीट बारकाईनं पाहिलं तर राजकीय महत्त्वाकांक्षेकडे झुकणार आहेत 48%, परिवाराची एकजूट म्हणतायत 52%। एक्स वरती देखील सध्याच्या राजकारणात काय महत्त्वाचं आहे यावरती तुम्ही व्यक्त होताना म्हणतायत राजकीय महत्त्वाकांक्षा 73%, 27% म्हणतायत परिवाराची एकजूट। तर अगदी प्राचीन काळापासून आपल्याकडे राजा आणि प्रजा ही सिस्टमच होती। ती आपल्या इतकी अंगवळणी पडलेली आहे की राजे गेले, राजेशाह्या गेल्या, संस्थानं खालसा झाली, देशाला स्वातंत्र्य मिळालं, 77 वर्ष उलटली, आपण 21व्या शतकात खूप पुढे आलो। मात्र या प्रवासात काही नकोशा गोष्टी सुद्धा अगदी सावलीसारख्या चिकटून आपल्या सोबत राहिल्या की काय हा प्रश्न आज पडतो। त्यातली एक म्हणजे राजकीय घराणेशाही। आपल्याकडची काही राजकीय घराणी त्यांनी संधी मिळूनही केलेलं आणि न केलेलं काम, दशकानुदशकं त्यांना मिळणारा मतदारांचा पाठिंबा, हे सगळं पाहिलं की आपण अजूनही राजा प्रजा मानसिकतेमध्ये अडकलेलो आहोत की काय हा प्रश्न पडतो। या संपूर्ण प्रवासामध्ये कुठं घराण्यातील वादामुळे पक्ष फुटले, कुठे पक्षातील वादामुळे घराणी फुटली, भाऊबंदकीमुळे तर राजकीय पक्ष, माणसं, नाती फुटण्याचे, फोडण्याचे प्रकार या आधीही झालेले आहेत। पण आज ते प्रमाण ऑल टाइम हाय आहे असं खेदानं म्हणावं लागेल। सत्ता आपल्याच घरात राहावी यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न राजकारणी करतात असं सामान्य जनतेला वाटतं आणि त्यामुळे बरेच लोक घर फुटीकडे साशंकतेनं बघत राहतात। जोवर आपण राजा प्रजा मानसिकतेतून बाहेर निघणार नाही, राजा का बेटा ही राजा बनेगा या मानसिकतेतून बाहेर पडणार नाही, तोवर घराणेशाहीच्या शापातून आपण बाहेर पडू शकणार नाही। तो दिवस लवकरच उजाडेल अशी आशा करूयात। राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं बऱ्याच घडामोडी घडतात। अनेक छोटे मोठे पक्ष, नेते, इच्छुक महायुती किंवा महाविकास आघाडीमध्ये एकत्र आले आहेत, उमेदवार ठरले। आता तर पहिल्या टप्प्याच्या मतदानाची वेळही जवळ येऊन ठेपली आहे, तरी देखील नाराजी मात्र संपायचं नाव घेत नाहीये। वरिष्ठ पातळीवरती निर्णय झाले, पण स्थानिक पातळीवर मात्र अद्यापही दिलजमाई झालेली नाही। उदाहरणार्थ माढा, नाशिक, संभाजीनगर, सातारा, सांगली, भिवंडी, मुंबई अशाच वादग्रस्त जागांमध्ये सर्वाधिक गाजणाऱ्या माढ्यापासून सुरुवात करूयात। आजपासून या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासही सुरुवात झाली, पण माढ्याच्या राजकारणामध्ये पडद्यासमोर आणि पडद्यामागे अफाट घडामोडी घडतायत। रणजितसिंग निंबाळकरांना भाजपनं पुन्हा एकदा संधी दिली आणि माढ्यामध्ये महायुतीला भगदाड पडलं। गेल्या वेळी निंबाळकरांच्या विजयात सिंहाचा वाटा असणारे आणि यंदा उमेदवारीसाठी इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत गेले, तर तिकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर हे रणजितसिंग निंबाळकरांवरती नाराज आहेत आणि त्यामुळे तेही शरद पवारांसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज रणजितसिंग निंबाळकरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नागपूरमधील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि यावेळी त्यांच्यासोबत आमदार जयकुमार गोरे, आमदार राहुल कुलही उपस्थित होते। विशेष म्हणजे माढाच्या जागेवर राष्ट्रवादीकडून मदत मिळाली नाही तर बारामतीमध्ये भाजपकडून राष्ट्रवादीला मदत केली जाणार नाही अशी भूमिका राहुल कुल यांनी घेतल्याचं सांगण्यात येत आहे।
या सर्व घडामोडींवरती फडणवीसांच्या बैठकीनंतरच्या प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाच्या आहेत. पाहूयात. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दोन्ही मतदारसंघामध्ये म्हाडा आणि बारामती या दोन्ही मतदारसंघामध्ये महायुतीचा समन्वय अजून चांगला असला पाहिजे आणि त्या संदर्भातली काही महत्त्वाची चर्चा होती. समस्या टप्प्याटप्प्यावर येत आहेत आणि त्याचं निराकरण माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा हे करतायत. माढ्यातही सगळे महायुतीच्या घटक पक्षांनी मदत करावी आणि बारामतीतही महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मदत करावी. अशा प्रकारेच कामकाज मागच्या आठवडाभरामध्ये चालू आहे. माढ्यातच नव्हे तर बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो महायुतीचा धर्म पाळला पाहिजे अशी आमची भूमिका राहणार आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी आणि आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलेलो आहे. नगरपालिकेपासून विधानसभेच्या निवडणुका सर्व एकमेकाच्या विरोधात झालेल्या आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या नाराजी वरिष्ठ पातळीवर म्हटलं तर खालच्या पातळीवर ते टप्प्याटप्प्याने बैठकीतून चर्चेतून मार्ग काढायचा असाच विषय होत असतो. आणि माढा हा पूर्वी शरद पवार साहेबांनी लढवला असल्यामुळे त्या ठिकाणी साहजिक आहे की राष्ट्रवादीच्या लोकांची आक्रमकता त्याच्यावर जास्त असते आणि पूर्वीच्या याच्यामध्ये एकमेकाच्या विरोधात झालेले संघर्ष एका क्षणामध्ये दूर होत नाहीत. आमदार राहुल कुल आणि आम्ही खूप जवळचे मित्र आहेत आणि माढामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनी मदत करावी ही त्यांची प्रमुख भूमिका आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांचं सहकार्य आम्हाला पाहिजे आहे. आम्ही त्यांना सहकार्य करायला त्यांचा उमेदवारच नाही आहे. काही गोष्टी फलटणमध्ये अडचणीच्या आहेत, काही गोष्टी मान गटामध्ये अडचणीच्या आहेत. त्या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा होत राहतात आणि त्यातून मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे. काही लोकांना मार्गच काढायचा नाही अशा पद्धतीची काही लोक चर्चा करतात किंवा त्या दृष्टीनं त्यांची वाटचाल चालू आहे. आणि यात सर्व घडामोडींवरती आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी आता आपण जाणार आहोत आपल्या पोल्स सेंटरला. माझाचा आजचा 0 ओव्हरमध्ये दुसरा प्रश्न. ठिकठिकाणी मित्रपक्षाच्या उमेदवाराविरोधात नाराजीचे सूर. युती धर्म किंवा आघाडी धर्म पाळला जाईल असं तुम्हाला वाटतं का? 2 पर्याय तुमच्याकडे आहेत, होय आणि नाही. तर माढ्याच्या जागेवरून केवळ भाजपतच खलबत झाली आहेत असं नाही बरं का. तर आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावरही बैठक पार पडली आणि यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या उपस्थितीमध्ये नाराज रामराजे निंबाळकरांसोबत बैठक पार पडली. आतापर्यंत मोहिते पाटील आणि फलटणच्या राजे गटामध्ये अनेक बैठका झाल्यात आणि त्यामुळे रामराजेंनी पक्षांतर केलं नाही तरी ते आतून धैर्यशील मोहिते पाटलांचीच मदत करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये अजित पवार हे रामराजेंची समजूत काढण्यामध्ये यशस्वी ठरले का? काय नवीन पावलं उचलली जात आहेत? याशिवाय मतदारसंघामधल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवारांची भेट घेत रणजितसिंग निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्या तक्रारीचा पाढा देखील वाचला. यावर सुनील तटकरेंनी दिलेली प्रतिक्रिया आत्ता पाहूयात. माढाच्या संदर्भामध्ये आज जरूर त्या ठिकाणी चर्चा होती आणि एकंदरीत महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे समर्थपणाने कसं उभं करता येईल या दृष्टिकोनातून आमची चर्चा त्या ठिकाणी झाली. नाशिकच्या जागेचा अद्याप तिढा सुटलेला नाहीये, यावरती आज काही चर्चा झाली का? आज आमच्याच अंतर्गत काही चर्चा त्या ठिकाणी जरूर झालेली आहे. यापूर्वी सुद्धा आदरणीय अमितभाई शाह यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा त्या ठिकाणी झालेली होती. मला असं वाटतं आज उपमुख्यमंत्री दौऱ्यावरती आहेत, मुख्यमंत्री सुद्धा आज उपलब्ध नाहीत. 1-2 दिवसात या विषयावरती बसून पूर्णपणाचा निर्णय त्या ठिकाणी होईल. तर माढ्यामधील या अंतर्गत वादावर चर्चा करण्यासाठी अजित पवार हे लवकरच देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याचंही कळत आहे. माढ्यावरून महायुतीमध्ये वाद पेटलेला असताना सांगलीमध्ये महाविकास आघाडीतही वणवा पेटलाय. काँग्रेसचा गड असलेल्या सांगलीत उद्धव ठाकरेंच्या चंद्रहार पाटलांना मिळालेली उमेदवारी ही काही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पचनी पडलेली नाही. गेली 5 वर्ष मेहनत करणाऱ्या विशाल पाटलांना उमेदवारी न मिळाल्यानं काँग्रेस कार्यकर्ते मात्र आक्रमक झालेत. त्या पार्श्वभूमीवर आज पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मिरज तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा ठराव मांडण्यात आला. तर दुसरीकडे सांगलीमधील काँग्रेस भवनच्या इमारतीवरील काँग्रेस शब्द संतप्त कार्यकर्त्यांनी रंग लावून पुसून टाकला. दरम्यान काँग्रेसचे नेते विशाल पाटील सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. विशाल पाटील समर्थकांनी 2 अर्ज घेतल्यामुळे बंडाच्या चर्चाही रंगू लागल्यात आणि आता तशातच अद्याप विशाल पाटलांनी देखील या अर्जांबाबत खुलासा न केल्यानं त्या ठिकाणचा गुंता अधिकच वाढलाय. बोलूयात पुढे.
अपने दोस्तों को करीब और दुश्मनों को और भी ज्यादा करीब रखे, हिंदीतली ही म्हण अनेकदा तुमच्या कानावर पडली असेलच आणि या म्हणीचा योग्य अर्थ आपल्या राजकारण्यांनी लावलाय. म्हणून तर म्हणतात ना, राजकारणात कुणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. आता या म्हणींचा संबंध नेमका काय असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर संबंध आहे शरद पवार आणि त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी. 2.25 वर्षांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी प्रतिस्पर्धी आणि जुन्या कट्टर विरोधकांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरू केलाय. त्यात आज भर पडली बारामतीच्या काकडे कुटुंबियांची. तब्बल 55 वर्षांनी शरद पवार काकडेंच्या दारात पोहोचले. माजी खासदार कैलासवासी संभाजी काकडेंच्या पत्नी कंठावती काकडेंचं नुकतंच निधन झालं आणि त्यासाठी सांत्वनपर ही भेट सांगितली जाते. पण या भेटी माग बारामतीत सुप्रिया सुळेंसाठी शरद पवारांकडून राजकीय गणितांची जुळवाजुळव असल्याची चर्चा आहे. गेल्या 5 वर्षांपासून अजित पवारांनी काकडे कुटुंबियांशी जुळवून घेतलं आणि त्यामुळे काकडे आता दादांना सहाय्य करणार की साहेबांना साथ देणार हे पाहावं लागेल. तसंच 27 वर्षांपूर्वी साथ सोडलेल्या भाजपच्या चंद्रराव तावरेंचीही शरद पवारांनी भेट घेतली. या आधी देखील जुने मतभेद मिटवून कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे भोरचे अनंतराव थोपटे यांची मार्च महिन्यात पवारांनी भेट घेतली होती. यंदाची बारामती लोकसभा निवडणूक ही काका पुतण्यांच्या राजकीय भवितव्यासाठी महत्त्वाची आहे आणि त्यामुळेच आता विरोधकांच्या भेटी घेताना पवार देखील दिसतायत. तर तिकडे कोल्हापूरमध्ये सध्या राजकीय वातावरण हे चांगलंच तापलंय. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिकांनी थेट महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराजांवर टीका केली आणि त्यावरून बरीच टीका टिप्पणीही झाली. त्यातच आज पुन्हा एकदा महायुतीनं शाहू महाराजांच्या प्रचारावरून रणकंदन माजवलं, तेही न्यू कॉलेजमध्ये. शाहू महाराजांचा प्रचार करण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर दबाव टाकला जात असल्याची तक्रार करण्यात आली. शिवाय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना 20 नातेवाईकांना भेटून प्रचार करण्यासाठी फॉर्म वाटप केल्याचा दावा करत वाटलेले फॉर्मही प्राचार्यांना दाखवत या संदर्भातला जाब विचारण्यात आला. छत्रपती महाराज या संस्थेची पेट्रन आहेत म्हणून हे असं आम्ही केलं असं आम्हाला शिक्षण संस्थेकडून सांगण्यात आलं. पण सगळ्या चर्चेअंती सन्माननीय चेअरमन साहेबांनी आम्हाला जे काही गोळा झालेले फॉर्म देण्याचं मान्य केलं आणि यापुढे या शिक्षण संस्थेमध्ये राजकारणाची प्रक्रिया कोणती घेणार नाही किंवा कुठल्याही उमेदवाराच्या वतीनं आम्ही काम करणार नाही अशी ग्वाही आम्हाला दिली. वैभव काका नायकोडे या संस्थेचे जे मेंबर आहेत त्यांनी आम्हाला त्यामध्ये मध्यस्थी केली आणि आम्ही हा विषय या ठिकाणी संपवलेला आहे. हे बघा, आत्ताच पाटील साहेबांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे तसं ही इथून पुढं ही संस्था कुठल्याही राजकारणामध्ये पडणार नाही आणि पडू इच्छित नाही आहे आणि तसा आमचा प्रयत्न पण नाही आहे. जे आता हे जे काय प्रकरण झालेलं आहे आणि जे माझ्या निदर्शन साहेबांना आणून दिलेलं आहे त्याचा मी छडा लावणार आहे आणि त्याच्यावर मी योग्य ते कारवाई करणार आहे. आणि इथून पुढं की आम्ही ह्या संस्थेच्या दृष्टीने चेअरमन म्हणून तुम्हाला आश्वासन देतो की कुठल्याही राजकारणामध्ये आमची संस्था किंवा माझा कुठलाही शिक्षक वृंद पडणार नाही ही काळजी घेईन. कोल्हापूरमध्ये प्रचाराचा धुरळा उडत असताना तिकडे शेजारी असलेल्या हातकणंगलेमध्ये करेक्ट कार्यक्रमाची चर्चा आहे. निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेनेला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांची भेट. जयंत पाटलांनी यड्रावकरांची जयसिंगपूर इथल्या त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकरांना मदत करण्याचं आवाहन केलेलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्या. यड्रावकरांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत आधीपासून मैत्रीचे संबंध आहेत. जयंत पाटलांच्या भेटीआधी राजेंद्र टोपेंनी सुद्धा त्यांची भेट घेतली होती आणि त्यामुळे शरद पवार गटाच्या नेत्यांशी वाढलेली यड्रावकरांची जवळीक निश्चितच महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि स्वाभिमानीचे उमेदवार राजू शेट्टींच्या अडचणी वाढवणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. आणि आता वळूयात आजच्या भागातील आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरवर. तर आजचा प्रश्न होता, ठिकठिकाणी मित्रपक्षाच्या उमेदवाराविरोधात नाराजीचे सूर,
युती धर्म किंवा आघाडी धर्म पाळला जाईल असं वाटतं का? होय आणि नाही हे दोन पर्याय तुम्हा समोर होते. एक्स वरती व्यक्त होत आहेत महारुद्र माने. जो जनतेमधून निवडून येऊ शकतो अशाच उमेदवारांना पक्षानं तिकीट दिलं पाहिजे. पुढे युट्यूबवरती भैरुनाथ भुसारे म्हणतात, वरवर जरी सोबत सभा घेत असले तरी युती आणि आघाडी त्यांचा धर्म न पाळता मतदानातून करेक्ट कार्यक्रम करतील. युट्यूबवरती संजय परदेशी म्हणतात, आघाडीपेक्षा युतीमध्ये जास्त जिरवा होईल असं वाटतंय. वासुदेव ढाकणे म्हणतात, पक्षधर्म आणि युती धर्म फक्त निवडून येईपर्यंत चांगले नेते पाळतील, बाकीचे जिकडे सत्ता तिकडे उडी मारतील. फेसबुकवरती गोकुळ नलावडे म्हणतात, माढा लोकसभा निवडणुकीत युती धर्म पाळला जाणार नाही. तर निलेश निमसे म्हणतात, आघाडी आणि युती कुणीही धर्म पाळणार नाही. तर आजच्या प्रश्नावरील तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी आपण आता थेट जाणार आहोत आपल्या पोल सेंटरवर. काय म्हणते आपल्या महाराष्ट्रातली जनता? विचारलेल्या प्रश्नावरती एकूण 38,000 मतं प्राप्त झालेली आहेत आपल्याला युट्यूबवर. होय म्हणणाऱ्यांची टक्केवारी 28%, 72% म्हणतायत नाही. पाठोपाठ इंस्टाग्रामवरती एकूण मतं आहेत 3,000. होय आणि नाही या पर्यायांपैकी होय म्हणतायत 56%, 44% म्हणतायत नाही. त्यानंतर फेसबुकवरती होय म्हणणाऱ्यांची टक्केवारी आपण पाहूयात आणि नाही म्हणणाऱ्यांची टक्केवारी यामध्ये तफावत आहे. होय म्हणतात 31%, 69% म्हणतात नाही. तर एक्स वरती तुम्ही दिलेली मतं त्या संदर्भातला कौल जाणून घेताना होय म्हणतात 24%, 76% म्हणतात नाही. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा. कविश्रेष्ठ गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राचं असं सार्थ वर्णन केलं. सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक असो की आणखी कोणतंही क्षेत्र, महाराष्ट्राचं वेगळेपण संपूर्ण देशानं उघड्या डोळ्यांनी पाहिलं. तसंच अगदी तसंच महाराष्ट्राचं राजकारणही अनेक अर्थानं कायमच वेगळं राहिलेलं आहे. राज्यामध्ये लोकसभेच्या जागा जरी 48 असल्या तरी त्याचं महत्त्व यूपीच्या 80 जागांइतकंच आहे. म्हणूनच की काय राज्यामध्ये एकूण 5 टप्प्यांमध्ये मतदान होत आहे. 10-11 जणांची उमेदवारी सोडली तर महायुती आणि महाविकास आघाडीनं सगळेच उमेदवार घोषित केलेत. नाही म्हणता महाविकास आघाडीनं निदान जागा वाटप तरी जाहीर केलंय. महायुतीमध्ये मात्र अजूनही खल सुरूच आहे. जागा वाटपाचे घोळ असेच जितके शेवटच्या क्षणापर्यंत चालतील तितका मतदारांचा घोळ होण्याची शक्यता देखील आहे. आणि तोच घोळ टाळण्यासाठी आणि मतदारांना आपल्या बाजूने आकर्षित करण्यासाठी दोन्ही आघाड्यांवरती जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष JP नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, तर महाविकास आघाडीकडून शरद पवार, उद्धव ठाकरेंसह काँग्रेसचे सगळेच बडे नेते प्रचारामध्ये उतरलेत. आणि त्यांच्या प्रचाराला किती यश मिळतं हे आता 4 जूनलाच कळेल. पालघरमधील महायुतीच्या उमेदवार भारती कांबडी यांचा प्रचार करण्यासाठी आज उद्धव ठाकरेंनी पालघरमध्ये सभा घेतली आणि यावेळी त्यांनी मोदींची डिग्री नकली असल्याचा आरोप केला. तर अमित शहांचा खंडणीखोर म्हणूनही उल्लेख केला. ही सभा आटोपल्यानंतर उद्धव ठाकरेंनी बोईसर ते वांद्रे असा परतीचा प्रवास रेल्वेनं केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.